नमस्कार प्रेक्षकांनो. तर आपण बघितलंच मालिकेमध्ये आपल्याला खूपच वेगळं असं वळण बघायला मिळालंय. चक्क अंशुमन आणि सुष्मिता लग्न करून आलेत. अंशुला असं वाटतंय की त्याने सुष्मिताशी लग्न करून स्वानंदीची नांगी ठेचली आहेत, पण तसं काही एक होणार नाहीये प्रेक्षकांनो. त्याविरुद्ध समोर असा काही मोठा निर्णय घेणार आहे की बासच. कालच्या प्रोमोमध्ये तर आपण पाहिलंच की त्याने अर्पिताची हकलपट्टी केली आहे, पण एकाच वेळी तो अंशुमन, काकू, अर्पिता, सुष्मिता या चारही लोकांची कशी मस्ती जिरवतो आणि त्याचबरोबर चिंगीला कसा न्याय मिळवून देतो, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. जबरदस्त व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पहा. तर आपण पाहिलं, दोघेजण लग्न करून आलेले असतात. स्वानंदीला खूप मोठा झटका बसलेला असतो. स्वानंदी आता शुष्कडे जाते आणि बोलते, सुष्मिता, अगं हे काय केलंस तू? अगं तुला कळतंय का तू किती मोठा वेडेपणा केलायस? अंशुमन चांगला मुलगा नाहीये. अगं ऑलरेडी त्याने या चिंगीला प्रेग्नंट केलंय. तो या चिंगीच्या मुलाचा होणारा बाप आहे आणि तू त्याच्याच बरोबर लग्न करून आलीस. आणि आई, तुला तरी काही कळतंय का? तू या सगळ्यामध्ये या सुष्मिताची साथ दिलीस. सुष्मिता लहान आहे गं, पण तुला तरी अक्कल असायला हवी होती. अगं तू स्वतःच्याच हाताने स्वतःच्या मुलीचं वाटोळं करून घेतलंस. आणि एकदमच मंदाकिनी बोलते, शांत हो स्वानंदी. माझी सुष्मिता जे काय बोलतेय ना ते सगळं बरोबर आहे. मला कळतंय ना, या घरातल्या प्रॉपर्टीचा वाटा तुला माझ्या लेकीला द्यायचं नाहीये, म्हणून तू हे सगळं बोलतेस ना, मुद्दाम करतेस हे सगळं. तुला काय वाटतं, माझ्या मुलीने आयुष्यभर गरिबीतच काढावं का गं स्वानंदी? तेव्हा स्वानंदी बोलते, आई तू तर जरा शांतच बस. आता मला 100% कळून चुकलंय. हे सगळं करण्यासाठी तू सुष्मिताला भाग पाडलेस, तूच तिचे कान भरलेस. आगाई, तुझ्या लक्षात सुद्धा येत नाहीये तू काय करून बसलीयस. तू आपल्या सुष्मिताच्या आयुष्याची वाट लावून टाकलीयस. अगं एक आई आपल्या मुलीसाठी केवढा चांगला जावई शोधते, पण तू हे काय केलंस? पैशापोटी, पैशाच्या हव्यासापोटी तू स्वतःच्या मुलीचा बळी दिलास. आणि मला तर एक गोष्ट कळत नाहीये, असे कॅरेक्टरलेस मुलाबरोबर कोणतीही स्वतःच्या मुलीचं लग्न करेल? अंशुमनचं कॅरेक्टर कसं होतं हे तुला चांगलंच माहिती होतं. ऑलरेडी याने या चिंगीला प्रेग्नेंट केलंय, त्याचबरोबर ऑफिसमध्ये कितीतरी मुलींची याने छेड काढली आहे. अशी या मुलाची ख्याती असताना आपल्या सुष्मिताचं तू या मुलाशी लग्न लावलंस. खरंच धन्य आहेस तू, धन्य. तेव्हा अंशुमन बोलतो, वहिनी बास कर, तुझं खूप ऐकून घेतलं, आता मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. तुला शेवटचं सांगतो, माझं सुष्मितावरती खूप प्रेम आहे, मनापासून प्रेम आहे. आणि आता आमचं लग्नसुद्धा झालं आहे. आणि चिंगी ती फक्त माझ्यासाठी टाईमपास होती. आणि आता काय पूर्वीचा जमाना नाही राहिलेला. आता सगळीकडे हे सगळं चालतं. इट्स कॉमन नावडेज. आणि हे सगळं पाहून तर स्वानंदीला रडूच येतं. तिला काय करावं काहीच कळत नसतं, कारण इथे समरसुद्धा नसतो. ती आता मनापासून समरला हाक मारते आणि बोलते, राजवाडे तुम्ही जर इथे असताना सगळं बरोबर झालं असतं. मी एकटी पडली आहे, मला तुमच्या मदतीची गरज आहे, या राजवाडे या. स्वानंदी आता खूप मोठा डिसिजन घेते. ती बोलते, ठीक आहे, आता मी यावरती कोणतंच भाष्य करणार नाही आहे, कोणताच निर्णय घेणार नाही आहे. जे काय निर्णय घ्यायचा आहे ते राजवाडे घेतील. उद्या सकाळी ते येत आहेत. सगळेच आता राजवाड्यांची येण्याची वाट बघत असतात. सकाळी सकाळी राजवाड्यांची मस्त अशी एंट्री होते. आणि समोर जे काही पाहतो ते पाहून त्याला 440 वोल्टचा झटकाच बसलेला असतो. कारण चक्क त्यांच्या घरामध्ये सुष्मिता आलेली असते, जिने खरं तर चिंगीच्या जिंजा धरलेल्या असतात. आणि तिला घराबाहेर हाकलत असते आणि म्हणत असते, चिंगी चल, चालती हो या घरातून. तसं पण तुझा आणि अंशुमनचा काही एक संबंध नाही आहे. तरी आता मी त्याची बायको आहे आणि त्याचं काय करायचं हे मी बघणार. तेव्हा चिंगी म्हणत असते, मॅडम पण आमच्या बाळाचं काय? प्लीज मला घराबाहेर हाकलू नका. तेव्हा सुष्मिता बोलते, तुझ्या बाळाचं आणि तुझं काय करायचं ना हे तुझं तू बघ, आता हा आमचा प्रश्न नाही आहे. असं म्हणत असती, हाकलत असते, पण तोच तिथे समर येतो आणि तिला अडवतो. समर येतो आणि अंशूला बोलतो, अंशू हे सगळं काय चाललंय? मी काय ऐकतोय? तू लग्न केलंयस? मला कळेल का कोणाशी लग्न केलंयस तू? कोण आहे तुझी बायको? आणि सुष्मिता, तुला कुणी अधिकार दिला चिंगला या घराबाहेर काढण्याचा? सोड, आत्ताच्या आत्ता तिला सोड. आणि तुझ्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र कसलं? तुझं कधी लग्न झालं? नाही म्हणजे 4 दिवसांसाठी मी इंडियाच्या बाहेर काय गेलो, इथल्या तर सगळ्या घडामोडीच बदलल्या आहेत. सगळं चित्रच पालटलंय. नक्की चाललंय का इथे? मला कळेल काय अंशुमन तू कोणाशी लग्न केलंयस? आणि सुष्मिता तू सुद्धा सांग, हा सगळा काय चालवलाय प्रकार? पण ही सुष्मिता इतकी घाबरलेली असते, तिची काही हिंमत होत नसते हे सांगण्याची. पण मूर्ख बघा किती आहे, दात खडून मात्र हसत असते. अंशू तर किती घाबरट आहे हे आपल्याला वेगळं सांगण्याची काहीच गरज नाही आहे. त्यामुळे दोघं नवरा बायकोंची चांगलीच बोलती बंद झालेली असते. तेव्हा आजी बोलते, पिंट्या तू त्रास घेऊ नकोस, मी सांगते हा सगळा काय प्रकार आहे, तुला जाणून घ्यायचं आहे ना? हे बघ, हा हिचा नवरा. तेव्हा समोर बोलतो, आजी अगं हे काय बोलतेस तू? कुठे नवरा? मला तर हिचा नवरा कुठेच दिसत नाहीये. तेव्हा आजी जोरातच ओरडते, अरे पिंट्या तुला दिसत नाहीये का? हा बघ, हा समोर, हा अंशुमन, याने सुष्मिताबरोबर लग्न केलंय. समोर आता जोरातच ओरडतो, काय? त्याला तर 440 वोल्टचा झटकाच बसलेला असतो.
खरं तर समर त्याचं आणि चिंगीचं लग्न लावणार असतो, पण त्याचपूर्वी याने सुष्मिताशी लग्न लावल्यामुळे सगळीच खेळी पालटलेली असते. समरच्या तर तळपायची आग मस्तकाला गेली आहे. तो अंशूला विचारतो, अंशू हे मी काय ऐकतोय हे खरं आहे का? तू सुष्मिताबरोबर लग्न केलंयस? तेव्हा अंशुमन बोलतो, हो दादा, कारण आमचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे. माझं सुष्मितावरती खरं प्रेम असल्यामुळे मी तिच्याशी लग्न केलंय. तेव्हा समर बोलतो, हो का? तुझं जर खरंच हिच्यावरती प्रेम आहे मग चिंगी का प्रेग्नेंट होती? तेव्हा अंशू बोलतो, हे बघ ते काय मला माहीत नाही, आमचं एकमेकांवरती प्रेम होतं आणि म्हणून आम्ही लग्न केलंय. आणि तेवढ्यातच या सगळ्यामध्ये ही मल्लिका पडते. मल्लिका बोलते, समर अरे आता जाऊ दे ना, मुलांकडून चुका झालेल्या आहेत, त्या दोघांनी एकमेकांशी लग्न केलंय, आता आपण हा विषय इथे सोडून देऊया आणि चिंगीच्या मुलाचा प्रश्न आपण ते खाली करून टाकू, म्हणजे सगळंच कसं सॉल्व्ह होईल. आता हा विषय आपल्याला वाढवायला नको, कारण जर हे सगळं मीडियात गेलं तर आपलीच बदनामी होईल, तुझी बदनामी होईल, आपल्या कंपनीचा खूप मोठा लॉस होईल. त्यामुळे मला असं वाटतंय आपण हा सगळा मॅटर इथेच आपण बंद करून टाकू. तेव्हा समोर बोलतो, काकू अगं हे काय बोलतेस तू? हे आपले संस्कार नाही आहेत, हे आपल्या घराण्याचे संस्कारच नाही आहेत. मी फक्त स्वतःचा विचार करू शकत नाही, मला त्या मुलीचा सुद्धा विचार करावा लागेल. आणि तेवढंच तिथे अर्पिता येते तरातरा आणि बोलते, दादा अरे हे सगळं काय लावलंयस तू? अरे बास कर ना चिंगी पुराण, ती फक्त आपल्या घरातली मोलकरीण आहे, तुम्ही दोघांनी तिला का डोक्यावरती बसवलंय? अंशुमन या घराचा वारस आहे, तुझा भाऊ आहे, तू स्वतःच्या भावाचा विचार कर ना. त्याला हे लग्न करायचं नाहीये, त्याला सुष्मिताशी लग्न करायचंय, त्याच्या आनंदाचा विचार कर ना, तू फक्त चिंकीचाच विचार करतोयस. आणि अशा प्रकारे ही अर्पिता समोर आरडाओरडा करू लागते, जे की स्वानंदीला अजिबात आवडत नाही. ती बोलते, अर्पिता प्लीज तू या सगळ्यामध्ये पडू नकोस, आणि राजवाड्यांशी अशा पद्धतीने बोललेलं मला आवडणार नाही. तेव्हा अर्पिता जोरातच ओरडते, स्वानंदी शांत हो, एक लक्षात ठेव, तू या घरची नाही आहेस, तू बाहेरची आहेस, आम्ही सगळी भावंड आहोत आणि आम्ही एकमेकांना कसंही बोलू शकतो. आणि तुला शेवटचं सांगून ठेवते, तू मला शिकवू नकोस मी माझ्या भावाशी कसं बोलायचं आणि कसं नाही ते. आणि हे सगळं ऐकून तर समर पेटूनच उठतो, कारण या अर्पिताचं खूपच अति झालेलं असतो. तो बोलतो, अर्पिता शांत हो, कोणाला काय अधिकार आहे हे तुला सांगण्याचा काही एक अधिकार नाही आहे, एक लक्षात ठेव, त्या माझ्या बायको आहेत आणि माझ्या बायकोशी असं बोललेलं मला चालणार नाही. आणि तू इतके दिवस इथे काय करतेस? आमच्या संसारामध्ये कशाला लुडबुड करतेस? जा ना, स्वतःचा संसार जाऊन बघ. आणि हे सगळं ऐकून तर काकू अर्पिता या दोघांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. म्हणजे इतके दिवस समरने कधीच अर्पिताला दुखावलेलं नसतं आणि अचानक तो असं काहीतरी बोललेला असतो. हे ऐकून दोघेही शॉक होतात. अर्पिता बोलते, अच्छा म्हणजे आता तुला तुझ्या बहिणीपेक्षा तुझी बायको जास्त प्रिय झाली आहे, मी तुला या घरामध्ये जड झाली आहे का? तेव्हा समोर बोलतो, कसं आहे ना, खरं तर मी आयुष्यभर तुला पोसू शकतो, पण एक लक्षात ठेव, तुझा संसार आहे, तिकडे तुझा नवरा आहे, सासू आहे, मुलगा आहे, त्यांच्यासाठी जा, चल आत्ताच्या आत्ता इकडून चालती हो, मी तुला सोडतो. असं म्हणत असतो, तिची बॅग घेतो आणि तिला घराच्या बाहेर हाकलून देतो आणि बोलतो, स्वानंदी इथेच राहणार, कारण हे त्यांचं घर आहे, हा त्यांचा संसार आहे. हे सगळं ऐकून तर मल्लिकाचं डोकंच फिरलंय. ती बोलते, समर अरे हे काय करतोयस, माझ्या आप्पीला घराच्या बाहेर का काढतोयस? तेव्हा समर बोलतो, खरं तर हे सगळं मला आधीच करायला पाहिजे होतं, पण ते म्हणतात ना, मला जरा दुर्बुद्धी सुचली. खरं तर हे सगळं मी आधीच करायला पाहिजे होतं, पण असू दे, वेळेवरच केलंय हे चांगलं. आणि अशा प्रकारे तो आता अंशुमन जवळ येतो आणि बोलतो, इन्स्पेक्टर साहेब पटकन या. इन्स्पेक्टर येतात, अंशूला पकडतात आणि त्याला तिकडून घेऊन जाऊ लागतात. मल्लिका अंशू म्हणत असतात, अरे समर हे काय करतोयस तू स्वतःच्याच भावाला पोलिसांच्या ताब्यात देतोयस. तेव्हा समर बोलतो, हो खरं तर हे सगळं मी आधीच करायला पाहिजे होतं. जेव्हा त्यांनी ऑफिसमध्ये हे प्रकरण केलं होतं तेव्हा मी शांत बसलो, पण नाही, तो एकापाठोपाठ कितीतरी मुलींचे आयुष्य बरबाद करत सुटलाय, हे कुठेतरी थांबलंच पाहिजे. आणि त्याचबरोबर तिथे आता बाबासुद्धा आलेले असतात. बाबा तर या सुष्मिताचं थोबाडच फोडतात आणि मंदाकी सुष्मिताला तिकडून घेऊन जातात आणि बोलतात, समर साहेब सॉरी, माझ्या मुलीमुळे तुम्हाला त्रास झाला, पण आता या सुष्मिता आणि तिच्या आईला कसं वटणीवरती आणायचं ना ते मी बघतो. हे सगळं बघून चिंगी मात्र पुरतीच घाबरलेली असते. ती बोलते, सर तुम्ही तर माझ्या बाळाच्या बाबांना जेलमध्ये पाठवलं, आता माझं काय? माझ्या बाळाला त्याचे होणारे बाबा मिळणार नाहीत, त्यांचं प्रेम मिळणार नाही. तेव्हा समोर बोलतो, चिंगी तुला घाबरण्याची काही गरज नाही आहे आणि स्वतःच्या बाळाच्या फ्युचरची काळजी करण्याची देखील काही गरज नाही आहे. या कंपनीमधील अंशुमनची पोस्ट, त्याचे सगळे अधिकार तुला आणि तुझ्या बाळाला मिळणार आहेत. आता या घरामध्ये तू अंशुमनची बायको म्हणून वावरायचं, त्याचे सगळे अधिकार मी तुला देतो आणि अजिबात घाबरू नकोस, तुला कोणीही काय बोलणार नाही. तर प्रेक्षकांनो, समरने हा जो काही न्याय निवाडा केला आहे तो तुम्हाला आवडला का? कमेंट करून नक्कीच सांगा.